अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय, भाजप नेते आशिष शेलारांचं वक्तव्य. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत, मंत्री आशिष शेलारांचं विधान. पहलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का, पळून कसे गेले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलारांना सवाल. अडवाणींनी हिंदीला विरोध केला नाही, हिंदुत्व सोडलं नाही, तुमच्या मुलांनी 3 भाषा शिकाव्यात, इतरांनी शिकू नये हा तुमचा दुराग्रह. राज ठाकरेंच्या त्रिभाषा सूत्रावरील टीकेला आशिष शेलारांचं उत्तर. महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली आहे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निरुपमांची टीका. काल ठाकरे विकास आघाडी अस्तित्वात आली, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा स्वार्थापोटी निर्णय. संजय निरुपम यांचं वक्तव्य. शिंदेंनी आता नाश्त्याला ढोकळा फाफडा खाणं सुरू केलंय, त्यांची दाढी लोक कधी कापतील त्यांनाही कळणार नाही, राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. आपण सन्मानार्गानं चालावं, सुदबुद्धीचं चालावं, ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही पाहिलंच आहे, फडणवीसांची ठाकरेंवर टीका. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत, पब्लिक है सब जानती है म्हणून लोकांची काल गर्दी झाली, संजय राऊतांची टीका. एकाचं भाषण अपूर्ण, एकाचं अप्रासंगिक, संपूर्ण कार्यक्रम अवास्तव, हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ते महाराष्ट्र पाहतोय, भाजप नेते शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका. ठाकरे आणि मराठी माणसांची एकजूट महत्वाची, एकीचं आव्हान उभं करणं यातच महाराष्ट्राचं हित. ठाकरे बंधू मंचावर एकत्र आल्यानंतर रोखठोकमधून भाष्य. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्यात मिलिंद नार्वेकरांची अनुपस्थिती. मिलिंद नार्वेकर आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात दर्शनाला. सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, विजयी मेळाव्यातील अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा. मनसे नेते संदीप देशपांडेंचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा. महायुतीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल. सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू, या टीकेला फोटो पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर. विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेत, महायुतीच्या नेत्यांना काय बोलावं ते कळत नाहीये, संजय राऊतांची महायुतीवर टीका. महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू. ठाकरेंचं अस्तित्व राहिलेलं नाही, उगाच हिंदी मराठीचा मुद्दा पुढे आणला जातोय, मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका. संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला, 2 भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटशूळ उठतोय, विजय वडेट्टीवारांचा पलटवार. तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाड यांनी टीका केली होती. आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो, मराठी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातून केले, गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी. आजच दिवाळी, आजच दसरा, बॅनरवर आशय. मातोश्री परिसरामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी. संकट समयी धावून जाणारे उपमुख्यमंत्री शिंदे असा बॅनरवर आशय. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर ठाण्यामध्ये मनसेची बॅनरबाजी. धन्यवाद देवा भाऊ, तुमच्यामुळे एकत्र ठाकरे भाऊ, बॅनरवर आशय. मनसेनं बॅनरद्वारे भाजपला डिवचलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रामधला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल, ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबवावी, नाहीतर मुंबईमध्ये येऊन सर्व अहंकार काढून टाकीन. बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांची राज ठाकरेंना इशारा. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादवचं महाराष्ट्रामधल्या नेत्यांना खुलं चॅलेंज. मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी बोलणार नाही, दिनेश लाल यादवनं डिवचलं. सांगलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक. पडळकरांच्या भूमिकेला पाठिंबा. 50 फुटी डिजिटल फलकाला दुग्धाभिषेक. ठाण्यामध्ये ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत काँग्रेसच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन. वंदना एसटी डेपो आणि इतर ठिकाणी काँग्रेसची खड्डे बुजवा मोहीम सुरू. महापालिकेचे जाग आणण्यासाठी खड्डे बुजवा मोहीम. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील नव्या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. गडकरींकडून पुलाची पाहणी. पुलामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार. संगमनेरमधील विठ्ठल मंदिरामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबेंनी सहकुटुंब विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेतलं. सुख समृद्धी बंधुभाव नांदू दे असं साकडं त्यांनी घातलं. गोंदियामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 225 स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्तीचे आदेश. शिक्षकांची कमतरता होणार नाही, शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी निर्णय. अंमलबजावणी करण्याचे आदेश.
न्यू इंडिया बँकेमधील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील 9वा आरोपी पवन जयस्वालला लखनौमधून अटक. जयस्वालच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीमधील 9 कोटी असल्याचं उघड. भाईंदर पश्चिमेतील सुरभी हॉटेलला बॉम्ब न उडून देण्याची धमकी खरी की खोटी याबाबत पोलिसांचा तपास सुरू. नागपूर जिल्ह्यामधल्या नेरी परिसरात पत्नीची पतीसमोरच कंधान नदीमध्ये उडी. पती पत्नीने एकत्रित फोटो काढल्यानंतर अचानक पत्नीनं नदीमध्ये उडी मारल्याची माहिती. पोलिसांकडून शोधकार्य सुरू. कल्याणमध्ये रील्ससाठी पोलिसांचा गणवेश घालणाऱ्याला अटक. 19 वर्षीय तरुणाला खडकपाडा पोलिसांकडून अटक. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील महामार्गावर ट्रकचा अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. येवला तालुक्यामधल्या खामगाव परिसरात सौर ऊर्जा प्लांटच्या वायरची चोरी. 10 ते 12 शेतकऱ्यांकडून तालुका पोलिसात गुन्हा दाखल. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बीडच्या केस तालुक्यामधल्या एका गावात गतिमंद मुलीचा विनयभंग. आरोपी विरोधात केस पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात जन्मदात्या आई वडिलांकडून 40 दिवसांच्या मुलीची विक्री. 3.5 लाख रुपयामध्ये मुलीची विक्री करणाऱ्या आई वडिलांसह 6 जणांना अटक. येरवाडा पोलिसांची कारवाई. वाशिम शहरामध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. सरेत गुन्हेगारांकडून 7 मोटारसायकलींची चोरी उघडकीस. 2 जणांना पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातकरवाडी रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर रस्त्याचं काम पूर्वपदावर. मुंबई सावत्र वडील आणि रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. जन्म दिलेल्या आईनंच पैशांसाठी मुलीला वेश्या व्यवसायामध्ये ढकललं. चारकोप पोलिसांकडून आरोपी आईवडिलांसह 3 अटक. कोंढव्यामधल्या अत्याचार प्रकरणामध्ये तरुणीनं दिलेल्या तक्रारीबाबत संभ्रम. कोंढव्यामधल्या अत्याचार प्रकरणामध्ये तरुणीच्या मित्राला नोटीस. पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याबाबत नोटीस. तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास पोलिसांकडून मनाई. दौंडमधील वारीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 2 आरोपींना अटक. 3 दिवसानंतर आरोपी अमीर पठाण, विकास सातपुतेला पकडण्यात यश. भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण. भंडाऱ्याच्या माटोरा तालुक्यामधल्या प्रशांत विद्यालयामधला प्रकार. कारधा पोलिसात मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये चोरट्यांनी 2 दुकानं फोडली. चोरी करताना 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना वाढल्या. व्यावसायिकांमध्ये धास्ती. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. धुळ्यामध्ये घराचं छत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे घराचं छत कोसळलं. मध्यरात्री झोपेत असताना घडली घटना. गिधाडे गावामधली घटना. नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ. स्मशानभूमीला शेड नसल्यानं मृतदेहाची अवहेलना. जांभूळपाडा गावामधली घटना. प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. आषाढी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या घरी चोरीची शक्यता. पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलांना सतर्कतेच्या सूचना. चोरीच्या घटनांवर पोलिसांचं लक्ष. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यामधील घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. अरबी समुद्रामध्ये चक्रकार वारे. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुणे हवामान खात्याचा अंदाज. कोकणाला ऑरेंज तर विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. नाशिकचे गंगापूर धरण 60% जास्त भरलं. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून 5186 क्युसेकनं गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग. इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. दारणा धरणातून 9932 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. इगतपुरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढवणार. नाशिकमधील भावली धरणाच्या पाठोपाठ भाम धरण सुद्धा भरलं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 21 दिवस अगोदरच भरलं भाम धरण. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं पाण्याखाली. नालासोपाऱ्यामध्ये पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. आसोळे, नागिनदासपाडा, संकेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. नाशिकमधील रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं तरुण अडकला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं तरुणाला बाहेर काढलं. तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या जामखिली धरण ओव्हरफ्लो. सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू. 4500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित, परिसरामध्ये हिरवळ, पर्यटनासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्गमधल्या पर्यटन स्थळांवर रविवारमुळे पर्यटकांची गर्दी, आंबोली, कावळे सात तसंच सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावचे पर्यटक दाखल. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं. पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू, 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला. सारण, बागसियाळ, कुनाग, लामथाज, जरोल, चुनी, कुकला आणि बाकली या भागांमध्ये मोठं नुकसान. राजधानी दिल्लीमध्ये पावसाची संततधार सुरू, पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना दिलासा. राजधानी दिल्लीमध्ये पावसाची संततधार सुरू, पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना दिलासा. इकडे जम्मू काश्मीरच्या धाराहाली, सक्तोह नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे 51 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती. मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी 45 मिनिटांमध्ये तब्बल 26 फुटांनी वाढली. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा. महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं. शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. शासकीय पूजेचा मान मिळाल्यानं उगले दाम्पत्यामध्ये आनंद. आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट, विविध फुलांनी मंदिर सजलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा, चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. संपूर्ण राज्यभरात आज आषाढी एकादशीचा उत्साह, विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा, दर्शनानंतर महिला वारकऱ्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त. रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरामध्ये भाविकांची मांदियाळी, आषाढी एकादशीच्या निमित्तानं कौंडण्यपुरात उत्साह. कल्याणमधील बिर्ला मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाचं दर्शन घेतलं. वारकऱ्यांसोबत ज्ञानदिंडीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले. जळगावच्या पाचोऱ्यामधल्या अंतुर्ली गावामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह, आमदार किशोर पाटील यांच्याकडून विठ्ठलाची सपत्नीक महापूजा, सर्वांच्या आयुष्यात समाधान, शांतता आणि समृद्धी लाभो, विठुरायाला साकडं. मुळशीच्या वातुंडेमध्ये नाचणी पिकातून साकारली संत ज्ञानेश्वर माऊलींची भव्य प्रतिकृती. 40 गुंठे माळरानामध्ये 22 दिवसामध्ये ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नागपूरच्या निर्मल नगरी परिसरामधील गजानन मंदिरामध्ये फळांची आरास, 1005 किलो वजनाच्या विविध फळांची आरास, मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. अमरावतीच्या आशुतोष खंडारे यांनी पेन्सिलवर कोरलं विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीची पेन्सिलवर मूर्ती कोरून भाविकांना शुभेच्छा, पेन्सिलवरील मूर्ती सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यामधल्या शिरूरच्या मांडवगड फराटा इथल्या श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी दिंडी, टाळ मृदंगाचा गजर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील प्रति पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, प्रति पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दिंड्या पोहोचल्या. आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या हिंगोलीमधील नरसी नामदेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, मराठवाड्यासह विदर्भातून वारकरी नरसी नामदेवमध्ये दाखल. परळी शहरामधील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी, पहाटे 3 वाजता विधिवत पूजा, 5:30 वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं नागपुरातील गुरुदेव नगर परिसरामधील मैदानावर जमला भक्तांचा मेळा, मोठ्या उत्साहात नागरिक दिंडीमध्ये सहभागी. वाशिमच्या मंगरुळपीर इथल्या YCCBSE इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश, विद्यार्थ्यांचा संतांची वेशभूषा परिधान करून सहभाग. हिंगोलीमधल्या विठ्ठलराव घुगे विद्यालयामध्ये चिमुकल्यांकडून आषाढी एकादशीचा सोहळा साजरा, विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये फुगडी खेळत चिमुकल्यांमध्ये उत्साह. ठाणे जिल्ह्यामधल्या शहापूरच्या कराडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह, विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं, विद्यार्थ्यांनी भजनं, गीत आणि झांज मृदंगाच्या तालावर सुंदर सादरीकरण केलं. गोंदियामध्ये 5500 हेक्टर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीद्वारे भाताचं उत्पादन, पूर्णपणे कीटकनाशक मुक्त उत्पादन असणार.
गोंदिया जिल्ह्यामध्ये 2.19 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप भात पिकाची लागवड. जळगावमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड़ मां के नाम हा उपक्रम सुरू. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला शुभारंभ. रक्षा खडसेंनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केलं.